मूल दत्तक घेण्यासाठी तुला कसलीही मदत लागली ना तर मला सांग, मी आनंदाने तुझी मदत करेन. मदतीचं राहू दे ग प्रभाताई, तू फक्त माझ्या बरोबर राहा. मी आहेच तुझ्या बरोबर आणि तुला माझी मदत लागणारी आहे. रमावतीला एका अनाथाश्रमाची मी अध्यक्ष आहे. आपण तिथूनच मूल दत्तक घेऊया. नक्की घेऊ, लवकरात लवकर घेऊ. आमने आहे ना पहिल्यासारखा राहिलेलं नाही. परशु, वामनचा मूल दत्तक घेण्याचा निर्णय मलाही काही पटलेला नाहीये, पण ती गोष्ट पटली नाहीये म्हणून सारखा त्याचाच विचार करायला माझ्याकडे वेळ नाही. माझ्याकडे वेळ आहे की म्हणशील तेव्हा दिवस रात्र मध्यरात्र कधी म्हणशील तेव्हा बोलायला तयार आहे मी. कळलं की नाही? कुठल्या बी परिस्थितीमध्ये या वामण्याला मी दत्तक घेऊ देणार नाही पोराला. हे बघ परशु, जोपर्यंत आपल्याला समोरच्यावर संपूर्णपणे संशय येत नाही किंवा आपला संशय 100% खरा आहे अशी खात्री पटत नाही, तोपर्यंत कोणाचंही नाव घेऊ नये. हे बघ परशु, सध्या तरी ते काही करणार नाही, पण आपण खबरदारीचं पाऊल उचललं पाहिजे हे मलाही कळत आहे. ते पण वळत नाही. मी काय म्हणतो दादा, वामण्याला संपून टाकू काय कायमचा? परशु, स्वतःच्या लायकीपेक्षा जास्त बोलतोयस तू. निघ इथून. जातो मी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, याच वामण्याने तू किल्लेदार नाही असा कांगावा केलता. चलूया. हो. म्हणजे काय, तू कुठे निघालायस? काही नाही आत्या, प्रभाताईला सोडून येतो. अरे 4 गाड्या आणि 5 बॉडीगार्ड्स बरोबर घेऊन हिंडते ती. तिला काय करायची सोबत? आत्या, सोबत म्हणजे काही फक्त नावापुरती नसते ना, त्यामुळे प्रवास सोपा व्हायला हवा, हो की नाही? अरे सांग ना सरळ सरळ, वाटेत आम्हाला महत्वाच्या विषयावर बोलायचं म्हणून. हो म्हणजे सांगणारच होतो. मी प्रभाताई बरोबर रमावतीला चाललोय. तिथे तिच्या अनाथाश्रमामध्ये काही मुलं आहेत, जाऊन बघतो. आवडली तर घेऊन दत्तक. चला आम्ही येतो. प्रभाताई, चालायचं का? आलेच मी. वामन आणि अहिल्या एक मुलगा दत्तक घेतायत. का घेतायत हे मला अजून कळलेलं नाहीये. कारण उघड आहे साहेब, त्यांना मुलबाळ नाहीये म्हणून ते घेत असतील. वाकणीस, आमच्या घरात अशी कुठलीही गोष्ट इतक्या सहज कारणांसाठी होत नसते. वामन आता बुद्धिबळातल्या उंटासारखी तिरकी चाल खेळतोय. मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे? फक्त कायदेशीर गोष्टींमध्ये कुठेही आपण अडकणार नाही ना, हे एकदा पडताळून पहा. ठीक आहे साहेब, मी पाहतो. या घरामध्ये आता जीव बरोबर आणि माऊ बरोबर वामनदादांचं बाळ सुद्धा येणार आहे. जानकी, तुला एवढा काय आनंद होतो सगळ्या गोष्टीचा? या निर्णयावर घरातलं कोणीही खुश नाहीये. नाखुश राहून चालणार नाही अमृता, कारण मूल दत्तक घेण्याच्या निर्णयावर वामनदादा ठाम आहे. अहिल्या, तुला एक गोष्ट नक्की सांगतो, आता गोष्टी आपल्या मनासारख्या घडणार नक्की. एक मिनिट, तुम्ही रमावतीला गेला होता प्रभाताईंना सोडायला. आश्रमात जायचं होतं ना, मग तिथे काही झालंय का? काय झालंय मला सांगाल? आता काहीही प्रश्न विचारू नकोस असं म्हणलं ना, सगळं उद्या रमावतीला गेलं की कळेल तुला. झोप आता, तू खरंच झोप. अहो पण नाही, तुम्ही परत काही घोळ नाही घातलाय ना? मी काय घोळ घातला आहे हे आता उद्या तुला समजेलच.